एक इंटरेस्टिंग लढत अशी घडली की संग्राम थोपटे एक मोठं नाव आहे भोर मुळशी वेल्ह्यामध्ये जवळपास 40-45 वर्ष थोपटे कुटुंबियाकडे हा मतदारसंघ होता. मात्र असं काय घडलं की आता नगर परिषदेवर देखील नवखे शंकर मांडेकर हे भारी बळ पडलेत. म्हणजे एकूणच संग्राम थोपटे यांचा जनसंपर्क कमी झालेला आहे हाच त्याचा अर्थ आहे. जे शंकर मांडेकर मुळशीमधनं येतात आणि भोरवरती आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणतात, ही संग्राम थोपटे यांच्यासाठी मोठी चपराक आहे. म्हणजे 2024च्या पराभवापासून संग्राम थोपटे काही शिकलेत की नाहीत याचंच उत्तर त्यांना आता शोधावं लागेल. आणि शंकर मांडेकर खरोखरी कच्चे खेळाडू त्यांना सर्वजण मानत होते, पण शंकर मांडेकर मोठी विकेट त्यांनी काढलेली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी मोठी विकेट काढलेली होती आणि आता देखील त्यांचा सलग दुसरा पराभव करत आपण केवळ नशिबानं किंवा काहीतरी लॉटरी लागली आहे म्हणून आपण विजयी झालेलो नाही, तर आपण देखील चांगले गुरुचे खेळाडू आहोत असं हे शंकर मांडेकर यांनी दाखवून दिलेलं आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा जो एक धक्कादायक जो निकाल आहे तो आहे मनसरचा. म्हणजे मनसरमध्ये माजी मंत्री विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे जरी एकत्र आले तरी मनसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. या ठिकाणी दोन दिग्गज नेते एकत्र येऊनही शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्या नगराध्यक्षा झालेल्या आहेत. त्यामुळं पण त्यांच्या पतींचं ते दत्ता गांजळे म्हणून जे आहे त्यांच्या पतीचा मात्र नगरसेवक पदावरच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. पत्नी नगराध्यक्ष झाली पण पतीचा पराभव झाला असं देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.